मंडळी MRI हे एक असं अजब मशीन आहे जे एकदा चालू केलं की पुन्हा कधीच बंद केलं जात नाही आणि समजा ते चुकून किंवा मुद्दाम बंद केलं तर एका झटक्यात तब्बल 30 ते 50 लाख रुपयांचा तोटा होतो। कारण त्यामध्ये एक असा गॅस आहे जो जगातील सर्वात महागडा गॅस आहे जो आजपर्यंत मानव बनवू शकला नाही। तर हे मशीन क्ष किरण किंवा रेडिएशनचा वापर न करता आपल्या शरीराच्या आतल्या मऊपेशींचे, मेंदूचे आणि स्नायूंचे अत्यंत स्पष्ट फोटो काढतं। पण हे करण्यासाठी त्याला गरज असते एका अत्यंत शक्तिशाली चुंबकाची। MRI मध्ये वापरला जाणारा चुंबक हा कोणताही साधा चुंबक नसतो, तो इतका शक्तिशाली असतो की त्याची चुंबकीय ताकद पृथ्वीच्या नैसर्गिक चुंबकीय क्षेत्रापेक्षा तब्बल 30,000 ते 60,000 पटीने जास्त असते। जर तुम्ही एखादी लोखंडी वस्तू त्या रूम मध्ये नेली तर हे मशीन काही सेकंदात आपल्याकडे खेचून घेतं। तो चुंबक -269 अंश सेल्सिअस थंड ठेवावा लागतो। हे तापमान अंतराळातल्या तापमानापेक्षा थंड आहे आणि इतकी भयानक गोठवून टाकणारी थंडी निर्माण करण्याचं काम एक खास वायू करतो ज्याचं नाव आहे हेलियम। निसर्गात हेलियम हा असा एकमेव वायू आहे जो इतक्या अतिथंड तापमानाला द्रव रूपात राहू शकतो। MRI मशीनच्या चुंबकाला हजारो लिटर द्रव रूपात याच हेलियम मध्ये बुडून ठेवलं जातं। हेलियम हा मूलद्रव हायड्रोजन नंतर ब्रह्मांडात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त आढळतो, पण आपल्या पृथ्वीच्या वातावरणात तो अत्यंत दुर्मिळ आहे। जर हे MRI मशीन अचानक बंद केलंच तर कूलिंग बंद पडतं, आतलं तापमान वेगानं वाढू लागतं। तापमान वाढताच हे लिक्विड हेलियम अतिशय वेगानं उकळतं आणि वायू बनून हवेत उडून जातं। ते पुन्हा विकत आणून भरण्यासाठी आणि ते मशीन रिसेट करण्यासाठी हॉस्पिटलांना 30 ते 50 लाख रुपयांचा खर्च येतो। तर मंडळी, MRI मशीन आणि या अद्भुत विज्ञानाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली? हे रहस्य तुम्हाला आधी माहित होतं का? कमेंट करून नक्की सांगा।